रत्नागिरीमधील अणुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळली आहे। दरड कोसळल्याने घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। 12 तासांनंतर देखील अणुस्कुरा घाटामधील वाहतूक ठप्पच आहे। कोकणातून कोल्हापूर पुण्याला जाणाऱ्या वाहतुकीवरती याचा परिणाम झालाय। दरड हटवण्याचं काम राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांकडून सुरू आहे। दरड हटवल्यानंतर या मार्गावरून होणारी वाहतूक सुरळीत केली जाणार आहे। अमोल मोरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अमोल, साधारणपणे हा घाट महत्त्वाचा यासाठी ठरतो कारण की गोव्यापासून जो प्रवासी येत असतो त्याला पश्चिम महाराष्ट्र किंवा अगदी पुणे मुंबईला येण्यासाठी हा घाट महत्त्वाचा ठरत असतो। शॉर्टकट मानला जातो, अन्यथा त्याला वळसा मारून यावं लागतं आणि हे अंतर मोठं असतं। पण सध्या जर बघितली परिस्थिती, काल संध्याकाळी 6 नंतर या ठिकाणी दरड कोसळलेली आहे। अर्थात या दगडी 3 ते 4 मीटर इतक्या मोठ्या असल्याचं सांगितलं जातं आणि परिणामी तिथे काही चिंचोळा किंवा अरुंद असा हा भाग आहे घाटातला आणि त्यामुळे जर काही यंत्रणा लावायची म्हटली, कोणत्याही प्रकारची यंत्रसामग्री, तर काही मर्यादा ह्या रात्रीच्या वेळी येत होत्या आणि त्यामुळे काम पुढे सरकू शकलं नाही अशी माहिती साधारणपणे सकाळी 6:30च्या दरम्यान आपल्याला मिळाली। आणि आता असं कळतंय की कदाचित या ठिकाणी ब्लास्टिंग करून हे दगड हटवले जाण्याचं नियोजन केलं जात आहे। अद्यापही कुठल्याही अधिकाऱ्याकडून याबाबतची अधिकृत माहिती तशी दिली गेलेली नाहीये, पण स्थानिक काही कर्मचारी जे त्या ठिकाणी काम करतायत त्यांच्याकडून अशा प्रकारचे अपडेट्स दिले गेलेले आहेत। त्यामुळे किमान हा घाट सुरळीत होण्यासाठी आणखीन कालावधी लागेल कालावधी तो मोठा असू शकतो। अमोल, धन्यवाद अमोल दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।